हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज वटपौर्णिमा आहे. तर पहिल्यांदा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आमचं फोटोशूट झालेलं आहे आणि मी इंस्टावरती एक व्हिडिओ टाकलेला पण आहे, जो तुम्ही बघितला पण असेल. तर आता आज वटपौर्णिमा आहे, तर आज उपवास पण आहे माझा आणि वडाचं पूजन पण करायला जायचंय. तर आज पोळ्यांचं जेवण मी करणार आहे. तर आम्ही गेलो होतो रोहितच्या फ्रेंडच्या घरी, तिकडे झोपलो होतो कारण ते एकटेच राहतात. तर तिकडे झोपलो होतो. आता सकाळी आल्यानंतर मी डाळ टाकली आहे, पण बहिणीसोबत फोन आला तर बहिणीचा सकाळ सकाळी झाली का तयारी वगैरे असं तसं. तर ती बोलली की मी संध्याकाळी करणार आहे पोळ्या. मग म्हटलं आपण पण संध्याकाळीच कराव्यात. आता खूप घाई गडबड होईल कारण अजून मेकअप पण करायचा आहे थोडासा आणि रोहितला पण कामावरती जायचंय. आणि रोहितचा फ्रेंडनी त्याला जेवायला बोलवलेलं, म्हटलं तिला नको करायला लाव, आज उपवास आहे तिचा पण, तर राहू दे नको करायला, आपण इथंच खाऊया. तर आता रोहितला तिकडे पाठवणार आहे आणि स्वयंपाक मी संध्याकाळी करणार आहे. आता डाळ शिजवून ठेवते फक्त. इकडं मी ब्लेंडर क्लीन करत होते कारण मला मेकअप करायचा होता. म्हणजे एवढा काय तामझाम नव्हता करणार मी, फक्त फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर लावली होती. आणि तुम्ही शुभमच्या लग्नाला मी ज्यावेळेस मेकअप केला त्यावेळेस तुम्ही सर्वांनी मला अजूनसुद्धा कमेंट्स करता की ताई मेकअपमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट यूज करतेस, तू आम्हाला पण सांग कारण तुझा मेकअप खूप छान झाला होता. तर त्या संदर्भात मी एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवेल लवकर, कारण आजचा व्लॉग आपला वटपौर्णिमेचा आहे. आणि तुम्ही सर्वजण व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही. तर प्लीज 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 रिक्वेस्ट करते आहे मी तुम्हाला की व्हिडिओला लाईक करत जावा, कारण तुमच्या एका लाईकमुळे माझा व्हिडिओ अजून इतर जणांपर्यंत पोचेल. त्यामुळे त्यानंतर इकडं थोडीशी आय शॅडो लावली. म्हणजे मी जस्ट आत्ता मेकअप करायला लागले, त्यामुळे मला पण एवढं माहीत नाही मेकअपमधलं, पण जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगत जाईन. कारण सध्या मी स्टडी करते असं म्हणू शकता तुम्ही. आणि थोडंसं मलासुद्धा साडी वगैरे नेसायला शिकायचे, कारण रोहितसुद्धा मला बोलत होता की तू डेली एक तरी साडी घालत जा, कधीतरी अशी आठवड्यातून एकदा दोनदा, म्हणजे तुला चांगली साडी जमेल, कारण साडीमुळे माझा पूर्ण लुक बिघडला होता. तर फ्रेंड्स, माझं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय वडाची पूजा करण्यासाठी. अरे चुकून झालं, वडाची पूजा करण्यासाठी चाललोय. तर चला, माझ्यासोबत कोण नाहीये, आमचे कारभारीच आहेत, रोहित दोघेच आम्ही सोबत चाललोय. तर चला. तर फ्रेंड्स, माझं आवरून झालं सगळं, आता आम्ही जाणार आहे. पण इयरिंग्स राहिले होते, तर मी गोल्डचे इयरिंग्स केले आहेत. एक 15-20 दिवस झालं मी केलेले, पण तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं आणि सगळ्या गोष्टी पण सांगणं चुकीचं आहे. प्रत्येक पण केले मी, 2 गोष्टी केल्या त्यातली. रोहित थांबणार आहे 2 मिनिटं. तर काही गोष्टी केलेत मी, रोहितला एक बाळी केली आणि मला कानातली केलेत आणि अजून काहीतरी केलंय ते मी तुम्हाला दाखवीन. ते काय आता सगळं सांगणं बरोबर नाही व्लॉगमध्ये तरी, कारण एवढ्या पण पर्सनल गोष्टी सांगणं बरोबर नाहीच आहे, नजर लागती. पण केले मी, अजून काहीतरी केले ते नाही सांगत मी, पण केले. पण हे मी कानातलं पण केलं आपलं साडीवरती वगैरे घालायला छान असं. आत्ता म्हटलं माझ्या लक्षात नव्हतं, आत्ता अचानक आठवलं की यार मी केले, कधी त्याचा उपयोग व्हायचा, हे बस नाही मला. तर हे कानातले कसे वाटतेत मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही पण स्वतःसाठी काही ना काही सेव्हिंग करत जावा. माझ्या बहिणीला पण मी तेच सांगत असते, म्हणजे तिला काही गरज नाही सेव्हिंगची. मी प्रत्येक मुलींना पण हेच सांगत असते की स्वतःसाठी सेव्हिंग करत जा, कारण कधी कुठली वेळ येते सांगता येत नाही, त्यावेळेस उपयोगी पडतं. आणि तुमच्याकडे काही ना काही असणं खूप गरजेचं आहे. मग ते गोल्डद्वारे तुमची हाऊस पण होती आणि सेव्हिंग पण होती, किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत त्याच्यातून तुम्ही सेव्हिंग करू शकता. तर असं मला पर्सनली वाटतं की मुलींनी तर आहे ना स्वतः सेव्हिंग केलं पाहिजे. म्हणजे स्वतः म्हणजे असं मी म्हणत नाही की तुम्ही, आता प्रत्येकाची नसतंच की बाबा आपण सेव्हिंग करूच, पण काय म्हणतो आपण, जे तुम्ही 4-4 हजाराच्या साड्या घेता, 5-5 हजाराच्या साड्या घेता, त्यातूनच थोडे असे करत. कारण मी माझ्या बहिणीने सांगते, ती साड्यांवरती एवढा खर्च करते ना
4-4 आणि 5-5 हजाराची साडी घेते आणि त्यापेक्षा असं जर सेविंग किंवा कुठं काय महत्त्वाच्या गोष्टी, आता तिच्याकडे गोल्ड भरपूर आहे पण राहिलं गोष्ट स्किन केअरचं ती काहीच घेत नाही. मी त्याला 17 वेळा सांगून झालं की ना स्किन केअरचं घेत जा आणि थोडंसं साड्या बिड्या कमी कर. स्किन आत्ता जपली तर पुढं भविष्यात जाऊन तुला त्याचा हे होईल. तर ते ऐकतच नाही माझं, जसं तुम्ही ऐकत नाही. येस, तर मेकअप पण आपला खूप छान असा सेट झालेला आहे. तुम्हाला दिसतच असन. एवढं काही चांगला जमत नाही आपल्याला, पण जमतोय बऱ्यापैकी, तेवढाच केलाय. आता बघत जाईन मी, शिकत जाईन आणि तुम्हाला पण सांगत जाईन हे कानातलं बसवायचे. फ्रेंड्स, इकडं रोहितने देवपूजा केलेली आहे कारण मी आवरत होती म्हणून त्यांनीच केली. पण त्यांनी फुलं वाहिली नाहीत, त्याला माहित नव्हतं फुलं आहेत म्हणून. तर आता ती मी वाहते देवाला. तर फ्रेंड्स, चला आता पुरण वगैरे हे करून ठेवलंय मी आणि आता म्हणजे नाही का पाणी तळायला पेजवणी, आमच्याकडे पेजवणी बोलतात कोणाला माहित नसेल तर, म्हणजेच ज्याला आपण डाळीतलं पाणी ते आपण नितळवण्यासाठी ठेवलंय. आणि आता मी ताट करते तयार. तर मला ना मध्ये मध्ये व्हिडिओ ही करावा लागतोय कारण इन्स्टाचं पण एकाच मोबाईलमध्ये शूट करायचं. बाबा आपण अमीर नाहीये 2-2 मोबाईल यूज करायला. मला हवंय, मला ना असं देवपूजेचं सामान घ्यायचंय, माझ्याकडे नाहीये असं ताट वगैरे. आणि आता आम्ही जो शूट केला ना त्यात पण आमचं खूप अचानक ठरलं की बाबा आम्हाला शूट करायला आदल्या 10 वाजता रात्री असं आमचं ठरलं की शूट करूया म्हणून. मग काहीच नव्हतं जवळ, जे होतं त्यात केलं आम्ही शूट. पण कसं झालंय शूट मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. मला स्वतःला पण पर्सनली आवडलं खूप. हे काहीस असं मी ताट सजवलेलं आहे. त्यानंतर इकडे मी वडाचं पूजन करण्यासाठी आले. तर आमच्या इथं जवळच आहे वड, तिथं गेले होते. माझी सगळी पूजा वगैरे झाली, मी वडाला फेरे मारले, धागा बांधला, सगळं झालं, माझं सगळं व्यवस्थित झालं. आणि मी माघारी फिरून रोहित पाशी आले होते, तोपर्यंत पाठीमागं आग लागलेली होती. म्हणजे मला ना असं राग आलेला ना बायकांचा. म्हणजे तुम्ही अगरबत्ती लावताय ठीक आहे, एक थोडंसं अंतर ठेवून किंवा पंचारती पण तिथं तुम्हाला दिसत पण असले का कोपऱ्यात बघा दिवा जळतोय, तर दिवा वगैरे काय लावायची गरज आहे. सगळे धागे पेटले आणि सगळा सत्यानाश झालेला होता. पण ठीक आहे, चालायचं. एक आपण आपलं धार्मिक विधी किंवा आपली एक प्रथा आहे ते आपण पाळत येतो. पण मला असं थोडंसं हर्ट पण झालं की यार काय आहे, म्हणजे ते बरोबर नाही वाटलं की आपण धागं सगळं जळून जायचं, नाही ते बरोबर वाटत. पण ठीक आहे, आता चालायचं, काय जे देवाच्या मनात येते तर होणारच. आणि यावरती माझ्या नवऱ्याने खूप असे जोक पण मारले. बोलला की काय मनापासून तुम्ही पूजा केली नाही, तुम्हाला नको असन पुढच्या जन्मी नवरा म्हणून ते जळलं किंवा काय बरंच झालं जळलं, आता मी सुटलो, असं तसं नाही काय चालायचं. नवऱ्यांची कॉमेडी ती केली रोहितनी त्यावरती. पण ठीक आहे, पण मला सुद्धा थोडंसं हर्ट झालं यार, असं नव्हतं व्हायला पाहिजे. कारण आपण खूप मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करतो. आता भरपूर जणांना असं वाटतं की त्यामागं वैज्ञानिक रिझन आहे ती सती सावित्रीचं. पण आपण एक धार्मिक पद्धत, आपण हिंदू आहे त्यामुळं हे पाळत आलो आहे. आणि मला तर सणवार पाळायला खूप आवडतं. म्हणजे असं नाही का साडी नेसणं, सगळ्या गोष्टी म्हणजे फेस्टिवल मला खूप आवडतात आपले सगळेच महाराष्ट्रीयन. त्यानंतर इकडे एक ताई भेटल्या, त्या माझे व्लॉग बघतात. मग त्यांनी ओटी वगैरे भरली माझी आणि त्यानंतर घरी आल्यानंतर एक झोप काढली. झोप झाल्यानंतर मी इकडं रोहितला अगोदर मॅगी वगैरे करून दिली होती कारण रोहित गेला नाही मित्राकडं. आणि मी येताना मला फरळ आणलेलं ते सगळं रोहितने खाऊन घेतलं, त्याला आवडतं म्हणून ते गोल गोल नायलनचं. त्यानंतर इकडं मग गुळ वगैरे किसला आणि स्वयंपाकाला लागली 5 वाजता. कारण रोहितचे फ्रेंड येणार होते, ते आले नाहीत, त्यामुळं मग मी जास्त असं करावं म्हटलं. पण म्हणून लवकर उरकायचं होतं मला की आहे ना ते येतील मग 7-8 वाजेपर्यंत जेवण होऊन जाईल. आम्ही दोघं असल्यावर काही थोडंफार उशीर झाला तरी चालतं. मग इकडं आमटी वगैरे मी हिरव्या मिरचीची आमटी केली होती. मला आता एकदा ना ती कटाची आमटी पण करायची आहे. मी नेहमी हिरव्या मिरचीचीच करते आणि रोहितला पण आवडते आणि आमटी खरंच खूप छान झाली होती. रोहितला पण खूप आवडली आमटी. आणि ह्याच्या पाठीमागं पण मी केली होती ना ती पण रोहितला मला स्वतःला सुद्धा खूप जास्त आवडली होती. आणि माझ्याकडून हे बघा डाळीत असं पाणी झालेलं, पाणी म्हणजे ते गुळाचं पाणी सुटलं. पण थोडीसं मला अशी घाबरलेली मी की म्हटलं आता सत्यानाश होतोय सगळ्या पोळ्यांचा, एवढा सुगरावा केला
आणि काय होते काय माहिती, पण ते पाणी हळूहळू आटून गेलं आणि डाळ व्यवस्थित ही झाली. पण मला एक खरंच तुम्ही पण सांगा की ना माझं पुरण असं फडफडीत म्हणजे कसं शकतो त्यात पाणी नसल्यागत असं एकदम सुट्ट सुट्ट होतं. तसं नसतं पुरण. पुरणात असं एक रस एक जीव असतो ना, तो नव्हता माझ्या पुरणात. मी त्यामध्ये नंतर मी थोडंसं गुळवणी टाकलं. त्यानंतर इकडं कणिक मी पाण्यामध्ये भिजू घालते. मी अशी टेचत नाही तिला, फक्त त्यानंतर मी नुसती घोलमडली ना तरी लुसलुशीत होते. मग मस्तपैकी इकडं जेवण केलं आणि मस्त अशी तुपाची धार सोडली. आणि मला आमरस आवडत नाही. तुम्ही सर्वजण म्हणतात आमरस खायचा पोळीवर, पण मला नाही आवडत आणि दूध पण नाही आवडत. मला गुळवणीच आवडतं पोळीवर. भरपूर जणांचं असं असतं, पण मला नाही आवडत, अजिबात नाही. मला गुळवणीच आवडतं. त्यानंतर मग इकडं आपला पसारा. आता भरपूर पुरुष लोकांना असं वाटतं की चला आज वटपौर्णिमा, बायका नटल्या, व्हिडिओ काढतात, हे ते सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. पण त्यामागं जे बायकांचं काम आवरून येतात ते कोण बघणार? म्हणजे ना असं सगळ्या लोकांना वाटतं की बघा आज बायका किती नटलेत, किती नुसतं व्हिडिओ काढतेत, फोटोज हे ते नुसतं ही. पण घरातलं पण त्यांनाच करायचं आहे, ते केल्यानंतर बाहेर जायचं आहे. पण आम्हाला एक सवय असते की बाबा कोण करणार आहे, मला पण माहीत असतं की आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळं ते करून आम्ही आमचा आनंद पण त्यातच ही करतो, इन्क्लूड करतो. कारण असं तर कोणाला फरक नाही पडत, तुम्ही नटू नका, नेहमीच्याच कपड्यांवरती राहा, काही नाही. त्यामुळे महिलांचं लेडीजचं असं असतं स्वतःलाच हे काम सगळं करायचं आहे. त्यातून थोडासा वेळ काढून थोडंसं त्या स्वतःसाठी देतात वेळ आणि नटतात. म्हणजे मला अक्षरशः माझे पायही दुखत होते, तरी आम्ही दोघेच होतो, तरी एवढा मला कंटाळा आला होता. मग ज्याची मोठी फॅमिली आहे त्या लेडीज लोकांचं तर मला खरंच आश्चर्य वाटतं, कसं करत असतील. सगळं करून जायचं, नंतर यायचं, ते स्वतःला पण नटायचे हौस असते, या सगळ्या गोष्टी असतात. ते सगळं मॅनेज करणं खरंच खूप अवघड आहे. सो तुम्ही अशा कमेंट्स आणि असं वाटून देत जाऊ नका, एवढंच म्हणेन मी. तर फ्रेंड्स, आजच्या व्लॉगचा एंड मी करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर करत जावा. आणि तसेच मला इंस्टावरती सुद्धा आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर भेटूयात आपण अजून एका अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.